येत्या आठवडाभरात कोकणात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे। पावसाच्या हजेरीनंतर कोकणात भात लावणीला सुरुवात होईल। पारंपरिक पद्धतीपेक्षा भात लावणीसाठी 4 सूत्री पद्धतीचा अवलंब केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो। काय आहे ही 4 सूत्री पद्धत, चला पाहूयात। पावसाच्या दमदार हजेरीनंतर कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात भात लागवडीला सुरुवात होईल। भात लागवड करताना आपल्याकडे बरेच शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी 4 सूत्री पद्धतीचा वापर करतात। या पद्धतीत शेतकऱ्यांना कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं। 4 सूत्री पद्धतीतील पहिलं सूत्र आहे धान पिकातील अवशेषांचा फेरवापर। तुसाचे ताट रोपवाटिकेत आणि भात खाचरात पेरणीपूर्वी मिसळावे। तूस प्रति चौरस मीटरला 1 किलोग्रॅम या प्रमाणात 4 ते 7 सेंटीमीटर खोलीपर्यंत खाली गाडावी। तसंच धानाचा पेंढा लावणीपूर्वी हेक्टरी अंदाजे 2 टन या प्रमाणात शेतात गाडावा। यामुळे तूस आणि भातातील पालाश आणि सिलिकॉन शेतातच राहायला मदत होते आणि नंतरच्या पिकाला त्याचा फायदा होतो। सुरुवातीच्या काळात त्या भाताच्या रोपाला उगवण होत असताना त्याला पालाश आणि सिलिकॉन ही 2 अन्नद्रव्य त्याचा पुरवठा केला जातो। पालाशमुळे आपल्याला माहिती आहे भाताच्या रोपाचं रोग आणि किडीपासून सुरुवातीला रक्षण केलं जातं आणि त्याबरोबरच सिलिकॉन या अन्नद्रव्यामुळे भाताची रोपं कणखर किंवा जोमदार अशी निपसतात। 4 सूत्रांपैकी दुसरं सूत्र म्हणजे गिरीपुष्पाचा हिरवळीचं खत म्हणून वापर। गिरीपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून 30 ते 40 सेंटीमीटर उंचीवर तोडाव्या आणि त्या चिखलणीपूर्वी 6 ते 8 दिवस अगोदर खाचरात पसराव्या। एका आठवड्यात फांद्यांवरील पानं गळून पडतात। चिखलात गळून पडलेली पानं प्रति गुंठ्याला 20 ते 30 किलो या प्रमाणात जमिनीत मिसळावी। त्यानंतर धान लावणी सुरू करावी। गिरीपुष्पाचा फायदा असा होतो, इतर पिकामध्ये आपण तागद्यांच्या यासारख्या हिरवळीच्या पिकांचा उपयोग करायला सांगतो। भात खाचरामध्ये तागद्यांच्या सारखी पिकं आपल्याला घेता येत नाहीत, परंतु ज्या वेळेला बांधावर असलेलं गिरीपुष्प किंवा ग्लिरिसिडिया याचा वापर जर आपण केला, साधारणपणे 2 ते 3 झाडं जर बांधावर असली तर ते 2 ते 3 झाडापासून साधारणपणे आपल्याला 2 ते 3 किलो किंवा एका गुंठ्याला पुरेसा असा गिरीपुष्पाचा पाला मिळतो। हा पाला जमिनीमध्ये टाकून घ्यायचा आहे। फांद्यासहित जमिनीमध्ये टाकलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी याची पानं जी आहेत ते आपोआप जमिनीमध्ये गळून जातात। ज्या न कुजणाऱ्या किंवा जाड फांद्या आहेत त्या बाहेर काढून त्याचा आपण इंधन म्हणून सुद्धा वापर करू शकतो। गिरीपुष्पाचा पाला जर आपण वापरला तर साधारणपणे एका एकरामध्ये 20 ते 25 किलो नत्राचा पुरवठा या भाताच्या खाचरामध्ये रोपांना किंवा पिकाला आपल्या भाताच्या केला जातो। धान लागवडीचं तिसरं सूत्र म्हणजे रोपांची नियंत्रित अंतरावर लागवड। यासाठी दोरीवर 25 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटरवर खुणा कराव्या। प्रत्येक जोडात 2 ते 3 रोपं लावावी। एका वेळी जोड पद्धत वापरून त्याच वेळी लावणीचं काम पूर्ण करावं। भाताच्या उत्पादन वाढीसाठी योग्य अंतरावर रोप लावणं अत्यंत गरजेचं आहे। दोन आव्यातलं अंतर 15 सेंटीमीटर एकाड एक, म्हणजे पहिल्या 2 आव्यातलं अंतर 15 सेंटीमीटर, त्याच्या पुढच्या 2 आव्यातलं अंतर 25 सेंटीमीटर, एका ओळीमधल्या पुन्हा 2 आव्यातलं अंतर हे याप्रमाणेच एकाड एक 15 सेंटीमीटर किंवा 25 सेंटीमीटर असं ठेवून एकाड एक पद्धतीनं लावण केली जाते किंवा हमचौरस पद्धतीनं लावण केली जाते। एका गुंठ्यामध्ये साधारणपणे 250 आवे बसतात, म्हणजे 250 ठिकाणी आपण रोप लावण ही करतो। दुसरी महत्वाची गोष्ट, ही रोप लावण करत असताना एका आव्यामध्ये सुधारित जाती जर असल्या
तर सुधारित जातीमध्ये साधारणपणे 2 ते 3 रोपांची संख्या ठेवावी आणि जर संकरित जाती असल्या तर संकरित जातीमध्ये एकच रोप लावावं. 4 सूत्री लागवड पद्धतीतील चौथं सूत्र म्हणजे युरिया DAP ब्रिकेटचा वापर. युरिया आणि DAP यांच्या मिश्रणातून ब्रिकेटची गोळी तयार केली जाते. एका ब्रिकेटचं वजन 2.7 ग्रॅम असतं. यात 34% नत्र तर 17% स्फुरद आहे. ब्रिकेटमुळे खताचा निचरा होऊन ते वाया जात नाही, तर वाढीच्या काळात रोपांना खत सुद्धा मिळतं. त्यामुळे रोपांची जोमानं वाढ होते. ब्रिकेट खोचणारा जो मनुष्य आहे किंवा जो मजूर आहे त्यानं आपल्या कमरेला प्लास्टिकची पिशवी बांधायची, यामध्ये ब्रिकेट घ्यायचे आहेत. ब्रिकेट त्यामध्ये घेत असताना शक्यतो आपला डावा हात हा कोरडा राहील याची काळजी घ्यायची. 25 बाय 25चा जे चौकोन तयार झालेत या चौकोनामध्ये 2 पाय द्यायचे आणि 15 बाय 15चे जे चौकोन आहेत त्या साधारणपणे 4 चौकोनामध्ये 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं ब्रिकेट खोचत हळूहळू पुढे जायचं. पुन्हा 1, 2, 3, 4 यामुळे काय होतं की एखादा चौकोन हा ब्रिकेट खोचताना आपल्याकडून चुकत नाही. यामध्ये इथं ज्या वेळेला युरिया DAP ब्रिकेट वापरतो त्यावेळेला सुद्धा त्या साधारणपणे 5 ते 7 सेंटीमीटर अंतरावर खोचल्या गेल्या पाहिजेत. 4 सूत्री पद्धतीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे 40% बियाणांची आणि 50% खतांची बचत होते. बियाणांची बचत होत असल्यानं रोप तयार करण्याचा, लावणीचा तसंच काढणीचा खर्च कमी होतो. त्याचबरोबर खतांचा कार्यक्षम वापर होत असल्यानं तणाचंही नियंत्रण होतं. पिकाची समान वाढ होते आणि पीक एकाच वेळी काढणीला येतं. शिवाय पिकाच्या उत्पादनात 30% वाढ होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, कोल्हापूर.